नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेला आहे. आपण नेहमी विचार करतो की आयुष्यात मोठा बदल घडवून आणण्यासाठी काहीतरी प्रचंड मोठी कृती करावी लागते. पण काय होईल जर आपल्या अगदी छोट्या छोट्या रोजच्या सवयी आपलं संपूर्ण आयुष्य मुळापासून बदलू शकत असतील तर? आज आपण ह्याच सवयींच्या विज्ञानामागचं आणि आपल्या वागणुकीमागचं रहस्य उलगडणार आहोत. आता हा प्रश्न बघा, हा आपल्याला कधी ना कधी नक्कीच पडला असेल. सकाळी लवकर उठून व्यायाम करणं, पुस्तक वाचणं ह्यासारख्या चांगल्या सवयी टिकवणं आपल्याला खूप जड जातं, बरोबर? त्या 2-4 दिवस टिकतात आणि मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या. पण दुसरीकडे जंक फूड खाणं, मोबाईलवर तासनतास वेळ घालवणं ह्या सवयी मात्र आपल्याला अशा काही चिकटतात की त्या सोडता येत नाहीत. असं नेमकं का होतं बरं? आज आपण ह्या मागचं खरं शास्त्र काय आहे आणि त्यावर नेमका उपाय काय आहे ते पाहणार आहोत. तर सर्वात आधी ॲटॉमिक हॅबिट्स म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. ॲटॉमिक हॅबिट्स म्हणजे एखाद्या मोठ्या गोष्टीचा अत्यंत लहान, अणू इतका भाग. ही अशी एक छोटी आणि साधी सवय असते जी एका खूप मोठ्या प्रणालीचा म्हणजेच सिस्टीमचा हिस्सा असते. आपल्याला नेहमी वाटतं की यशासाठी मोठी झेप घ्यावी लागेल. पण खरं सांगायचं तर जसा एक छोटासा अणू प्रचंड ऊर्जेचा स्रोत असतो, तशीच ही अणू इतकी छोटी सवयसुद्धा प्रचंड शक्तीचा स्रोत असू शकते. मोठ्या बदलांमागे धावण्यापेक्षा या अगदी छोट्या सवयींवर लक्ष केंद्रित करणं हेच खऱ्या यशाचं रहस्य आहे. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. 1% ताकद ही संकल्पना प्रत्यक्षात कशी जादू करते हे समजून घेण्यासाठी आपण ब्रिटिश सायकलिंग संघाचा एक अतिशय भन्नाट आणि रंजक इतिहास पाहणार आहोत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण 2003 पूर्वी ब्रिटिश सायकलिंग संघाची अवस्था अतिशय वाईट होती. त्यांच्या तब्बल 110 वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात त्या देशाच्या सायकलिंग संघाने फक्त एकच ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलं होतं. आणि टूर डी फ्रान्ससारख्या सायकलिंगच्या जगातल्या सर्वात मोठ्या शर्यतीत तर त्यांना कधीच विजय मिळाला नव्हता. त्यांची कामगिरी इतकी खराब होती की युरोपमधल्या मोठ्या सायकल कंपन्या त्यांना सायकली विकायलाही नकार द्यायच्या. त्यांना वाटायचं की ब्रिटिश खेळाडूंनी त्यांच्या सायकली वापरल्या तर त्यांच्या ब्रँडचं नाव खराब होईल. पण मग 2003 मध्ये डेव्ह ब्रेल्सफोर्ड नावाचे एक नवीन संचालक आले आणि त्यांनी एक पूर्णपणे नवीन विचार तिथे रुजवला. ब्रेल्सफोर्ड यांनी एक अत्यंत प्रभावी तंत्र वापरलं, ज्याला ते किरकोळ फायद्यांचे एकत्रीकरण म्हणायचे. त्यांनी रातोरात मोठे बदल करण्याऐवजी सायकलिंगशी निगडीत असलेल्या प्रत्येक छोट्या गोष्टीत फक्त 1% सुधारणा शोधायला सुरुवात केली. त्यांनी सायकलच्या सीट्स अधिक आरामदायी बनवल्या, स्नायू योग्य तापमानात राहावेत म्हणून खास इलेक्ट्रिक पॅन्ट्सचा वापर सुरू केला. इतकंच नाही तर खेळाडू आजारी पडू नयेत म्हणून चक्क एका सर्जनला बोलावून त्यांना हात धुण्याची योग्य पद्धत शिकवली. आणि सायकली ठेवण्याच्या ट्रकमध्ये धूळ पटकन दिसावी म्हणून ट्रकला आतून चक्क पांढरा रंग दिला. हे बदल ऐकायला खूप क्षुल्लक वाटतात ना, पण जेव्हा हे सगळे 1% बदल एकत्र आले तेव्हा या संघाने अक्षरशः इतिहास रचला. आपण पैशांच्या बाबतीत चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंडिंगबद्दल ऐकतोच. सवयींचंही अगदी तसंच आहे. सवयी या आत्मविकासाचं चक्रवाढ व्याज आहेत. ह्या आलेखात बघा, सुरुवातीला हा बदल अगदी सपाट आणि नगण्य वाटतो. पण जसजसा वेळ पुढे जातो तसतशी ही वाढ अचानक खूप वेगाने आकाशाला भिडते. आणि म्हणूनच हा 37.78 हा आकडा अत्यंत महत्त्वाचा आहे. याचा अर्थ काय? जर आपण सलग 1 वर्षभर दररोज स्वतःच्या कामात, आरोग्यात किंवा ज्ञानात फक्त 1% सुधारणा केली तर वर्षाच्या शेवटी आपण तब्बल 37 पटींनी अधिक चांगले झालेले असतो. हा प्रभाव प्रचंड आहे. आणि याउलट जर आपण दररोज 1% वाईट निर्णय घेत गेलो तर वर्षभरात आपण जवळजवळ शून्यावर पोहोचतो. आपली आजची स्थिती कशीही असली तरी आपले रोजचे हे छोटे छोटे निर्णयच आपलं भविष्य ठरवत असतात, हे नक्की. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. सुप्त क्षमतेचे पठार. नवीन सवय लावताना सर्वात मोठी अडचण कोणती येते माहितीये? ती म्हणजे सुरुवातीला आपल्याला कोणतीच प्रगती दिसत नाही. असं का होतं ते आता पाहूया. हे समजून घेण्यासाठी वितळणाऱ्या बर्फाचं एक भारी उदाहरण घेऊया. समजा एका थंड खोलीत आपण बर्फाचा खडा ठेवलाय आणि तिथलं तापमान 25 अंश फॅरेनहाइट आहे. आता तापमान हळूहळू वाढतंय, 26, 27, 30, 31 अंश. तरीही बर्फाच्या खड्यात काहीच बदल होत नाही. पण जसं तापमान 32 अंशांवर पोहोचतं तो बर्फ अचानक वितळायला लागतो.
आता विचार करा, आधीच्या वाढलेल्या तापमानाची ऊर्जा वाया गेली का? अजिबात नाही. ती तिथे साठवली जात होती. सवयींचंही अगदी तसंच आहे. आपले सुरुवातीचे कष्ट वाया जात नसतात, ते फक्त साठवले जातात आणि योग्य वेळ आली की तो मोठा बदल अचानक आपल्याला दिसून येतो. आपल्या अपेक्षा आणि वास्तव यात किती तफावत असते ते या आलेखावरून स्पष्ट होतं. आपल्याला वाटतं की आपली प्रगती एका सरळ रेषेत होईल, म्हणजे आज जिममध्ये गेलो की उद्या लगेच वजन कमी दिसेल. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. सुरुवातीला आपल्याला अपेक्षित परिणाम न मिळण्याची जी मधली जागा आहे ना, तिला आपण निराशेची दरी म्हणू शकतो. ह्याच टप्प्यात अनेक जण निराश होऊन प्रयत्न सोडून देतात. पण खरा चमत्कार या दरीच्या पलीकडेच दडलेला असतो, हे कायम लक्षात ठेवायला हवं. हेच तत्त्व आणखी स्पष्ट करण्यासाठी जे.के. ब्रीस यांचं हे वाक्य बघा. सॅन अँटोनियो स्पर्स या जगप्रसिद्ध बास्केटबॉल टीमच्या लॉकर रूममध्ये हे वाक्य लावलेलं आहे. जेव्हा एखादा पाथरवट दगडावर 100 घाव घालतो आणि तरीही दगडाला साधा तडाही जात नाही, पण बरोबर 101व्या घावावर तो दगड 2 तुकड्यांत दुभंगतो, तेव्हा त्याला पक्क माहीत असतं की तो शेवटचा घाव नव्हता ज्याने दगडाला फोडलं, तर त्याआधी मारलेले ते 100 घाव त्याला कारणीभूत होते. आपली प्रगतीही अगदी याच पद्धतीने काम करत असते. यानंतर आपण येतोय तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागावर. ध्येयांपेक्षा प्रणालीला, म्हणजेच सिस्टमला महत्त्व द्या. सवयींचे परिणाम तर आपण समजून घेतलेत, पण प्रगती प्रत्यक्षात घडवून कशी आणायची? चला पाहूया. ध्येय आणि प्रणाली यातील फरक समजून घेणं गेम चेंजर आहे. ध्येय म्हणजे आपल्याला शेवटी काय मिळवायचंय ते, जसं की एखादी मॅच जिंकणं. पण प्रणाली किंवा सिस्टम म्हणजे त्या ध्येयापर्यंत पोहोचवणारी आपली रोजची प्रक्रिया, जसं की आपल्या रोजचा सराव. जर आपण फक्त मॅच जिंकायची आहे या ध्येयावर लक्ष ठेवलं आणि सरावाकडे दुर्लक्ष केलं तर आपण कधीच जिंकू शकणार नाही. पण जर आपण ध्येय विसरून फक्त आपल्या रोजच्या सरावावर म्हणजे सिस्टमवर लक्ष केंद्रित केलं तर आपण आपोआप यशापर्यंत पोचू. फक्त ध्येय ठरवण्यामध्ये काही मोठ्या अडचणी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जिंकणाऱ्या आणि हारणाऱ्या दोघांचंही ध्येय एकच असतं, त्यामुळे नुसतं ध्येय ठेवून कोणी विजेता बनत नाही. दुसरं म्हणजे समजा आपण अस्ताव्यस्त खोली साफ करायचं ध्येय ठेवलं. खोली साफ तर होईल, पण जर वस्तू अस्ताव्यस्त टाकण्याची मूळ सवय बदलली नाही तर 2 दिवसात खोली पुन्हा तशीच होईल. तिसरी अडचण म्हणजे ध्येय आपला आनंद नेहमी भविष्यावर ढकलतं. जेव्हा मी यशस्वी होईन तेव्हाच मी आनंदी होईन हा विचार खूप घातक आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे यो-यो प्रभाव. एकदा का ध्येय गाठलं की आपली प्रेरणाच संपते आणि आपण पुन्हा जुन्याच सवयींवर परत येतो. म्हणूनच परिणामांची चिंता सोडून आपण प्रक्रियेवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचं तर इनपुट सुधारा, आउटपुट आपोआप सुधारेल. नुसतं जिंकण्यासाठी खेळण्यापेक्षा तो खेळ सतत आणि उत्कृष्टपणे कसा खेळता येईल यावर आपलं लक्ष असायला हवं. जेव्हा आपण आपल्या सिस्टीमवर लक्ष देतो तेव्हा आपल्याला आनंदी होण्यासाठी भविष्याची वाट पाहावी लागत नाही. आपण आत्ता या क्षणी समाधानी असू शकतो. आता आपण शेवटच्या आणि सर्वात खोल भागाकडे आलो आहोत, वर्तन बदलाचे थर. खऱ्या आणि कायमस्वरूपी बदलाची सुरुवात आतून होते की बाहेरून, हे आपण आता पाहणार आहोत. वर्तन बदलाचे कांद्याच्या पापुद्र्यांसारखे 3 थर असतात. सर्वात बाहेरचा थर म्हणजे परिणाम किंवा आउटकम्स. यात तुमचं वजन कमी करणं किंवा पैसे कमवणं या गोष्टी येतात. मधला थर आहे प्रक्रिया. यात तुमची जिममध्ये जाण्याची रोजची दिनचर्या येते. आणि सर्वात आतला आणि सर्वात महत्त्वाचा थर म्हणजे तुमची ओळख किंवा आयडेंटिटी. हा थर म्हणजे एखादी व्यक्ती स्वतःबद्दल काय विचार करते, तिचा स्वतःवर काय विश्वास आहे तो. लोक सहसा बाहेरून सुरुवात करतात, जसं की मला वजन कमी करायचंय. पण जर बदल कायमस्वरूपी हवा असेल तर सुरुवात या सर्वात आतल्या थरातून म्हणजेच ओळखीतूनच व्हायला हवी. हे समजण्यासाठी ह्या 2 वाक्यांमधला बारकावा बघा. समजा दोघांना सिगारेट ऑफर केली. पहिली व्यक्ती म्हणते, नको धन्यवाद, मी सोडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे ही व्यक्ती स्वतःला अजूनही आतून धूम्रपान करणारी व्यक्ती मानते, जिला फक्त आपली सवय बदलायची आहे. पण दुसरी व्यक्ती स्पष्ट सांगते, नको धन्यवाद, मी सिगारेट ओढत नाही. ऐकायला खूप छोटा फरक वाटतो ना, पण हा ओळखीतील खूप मोठा बदल आहे. त्या व्यक्तीने आता स्वतःची ओळखच बदलली आहे. धूम्रपान आता तिच्या भूतकाळाचा भाग झाला आहे. जोपर्यंत आतून आपला विश्वास बदलत नाही, तोपर्यंत बाहेरच्या सवयी टिकूच शकत नाहीत. जर तुमची मूळ ओळख पैसे उडवणारी व्यक्ती अशी असेल, तर तुम्ही कितीही कडक बजेट बनवलं तरी बचत करणं कठीणच जाणार. ब्रायन क्लार्क नावाच्या एका व्यक्तीचं उदाहरण खूप छान आहे. त्याला नख चावण्याची जुनी सवय होती. त्याने खूप प्रयत्न केले, पण सवय सुटेना.
शेवटी त्याने चक्क स्वतःचा मॅनिक्युअर करून घेतलं आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर त्याची ओळख सुंदर नखं असलेली व्यक्ती अशी झाली. स्वतःबद्दलचा दृष्टिकोन बदलल्यामुळे त्याची ती वाईट सवय कायमची सुटली. थोडक्यात सांगायचं तर आपली जुनी ओळख आपल्या नवीन योजनांना सहज मोडून काढू शकते. आणि शेवटी एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने आपण हा विषय थांबूया. आपली प्रत्येक छोटी कृती, आपली प्रत्येक सवय हे दुसरं तिसरं काही नसून आपण भविष्यात कोण बनणार आहोत यासाठी आपणच दिलेलं एक मत किंवा वोट आहे. जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा आपण वाचक होण्यासाठी एक मत देतो. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपण निरोगी व्यक्ती होण्यासाठी एक मत देतो. कोणतीही एक कृती रातोरात आपली ओळख बदलत नाही, पण जशी ही रोजची छोटी छोटी मतं वाढत जातात तशी आपली नवी ओळख पक्की होत जाते. तेव्हा आज स्वतःला नक्की विचारा, आपल्याला भविष्यात कोण बनायचं आहे आणि त्या नवीन ओळखीसाठी आत्ता आपण कोणतं छोटंसं मत देणार आहोत. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.